नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण किती ठिकाणी ब्लाऊज शिवले तरी आपला ब्लाऊज परफेक्ट बसत नाही, कुठेतरी झोळ पडतो, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा आहे फ्रंटचा भाग, म्हणजे कटोरी. ही आहे कटोरी, हा आहे साईड पीस. या पद्धतीने बघा. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, मी पूर्ण कपडा प्रेस करून घेतला आहे. हा साईडचा भाग, ही कटोरी आणि ही क्रॉसपट्टी आहे. तर आपल्याला कपडा पुरलेला नाही आहे, एकदम छोटा कपडा होता. 70 पॉईंटमध्ये आपण ब्लाऊज शिवलं आहे. तर ही आहे क्रॉसपट्टी आणि त्याला खालची डबल क्रॉसपट्टीसाठी मी हा जॉईंट घेतला आहे. आणि तुम्हाला दाखवते मी. हा आहे बॅक साईडचा पार्ट, हा. आणि ही आहे बाही. तर बाही पण आपली पूर्ण एका याच्यामध्ये झाली नाही, तर त्यामध्ये असा जॉईंट येणार आहे. तर तो पण पूर्ण भाग मी प्रेस करून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवायला सोपं होतं आणि ते दिसतं पण एकदम फिनिशिंगमध्ये. तर आपण पूर्ण ब्लाऊज बघूया. मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. तर चला आता आपण शिवूया ब्लाऊज. तर हा मी पुढच्या हुक काजी बटनसाठी घेतला आहे. एका बाजूने जी वरची बाजू येणार त्यासाठी हा कपडा घेतला मॅचिंगचा, आणि जी आतमधली बाजू येईल त्याच्यासाठी हा म्हणजे अस्तरचा कपडा घेतला आहे. तर हा पार्ट आपण थोड्या बाजूला ठेवू, बॅक साईड बाजूला ठेवू. आता हे बाजूला ठेवू आणि आता आपण हे पार्ट समोरासमोर करून घेऊ. आता हे कटोरीचे उलटं सोयीचं पाहून घ्यायचं. या दोन्ही बाजू एकदम समोरासमोर ठेवायच्या आणि कटोरी पण अशी या बाजूने ठेवायची, समोर या बाजूची या बाजूने, म्हणजे उलटी सुलटी होत नाही आपली, आणि या बाजूची या बाजूने. आता आपण दोन्ही पार्ट पहिले जोडून घेऊ. तर जोडताना काय करायचं, वरच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची, खालच्या बाजूने नाही. तर काही कटोरीमध्ये आपण खालच्या बाजूने पण सुरुवात करतो, पण या ठिकाणी आपण बघायचं. आता आपल्याला या ठिकाणी अशी कटोरी लावून बघायची. तुम्ही लावल्यावर म्हणता किती जास्त होते, ही इतकी जास्त होते, पण शिवताना तशी अजिबात होत नाही. आता आपण ही शिवायला घेऊ. तर या बाजूने बरोबर या टोकावर हे टोक ठेवून घ्यायचं, बरोबर असं, आणि मग स्टिच करायला घ्यायचं. बरोबर अर्धा इंचाची टीप द्यायला घ्यायची. तर या पद्धतीने बरोबर असं एकदम दमाने शिवायचं ब्लाऊज, आणि आपले ब्लाऊज पण खूप शिवून होतात आणि एकदम फिनिशिंगमध्ये येतात. तर हा कपड्यावर कपडा ठेवत बरोबर वळवत चालायचं. हा कपडा जरा पण हलवायचा नाही, एकदम वळवत घ्यायचा आणि एकावर एकच आला पाहिजे. आपल्याला पहिले ब्लाऊज शिवायला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण परफेक्ट ब्लाऊज शिवून द्यायचा असेल तर मग या पद्धतीने करावं लागतं. बरोबर बघा. आता या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत आणू आपण. या पद्धतीने बघा एक्स्ट्रा कपडा. आता हे बघा, आपण या ठिकाणी जोडायला सुरुवात केली. आपल्याला कटोरीचा भाग जास्त वाटत होता, आता या ठिकाणी वाटतोय का जास्त? आपला पूर्ण बरोबर झाला एकदम, बघू शकता तुम्ही. हे बघा, या ठिकाणी बरोबर झाला एकदम. इथं पण कमी जास्त नाही पडला आणि इथं पण नाही. आणि जरी कमी जास्त पडलं तरी घाबरायचं नाही, आपण ते बरोबर व्यवस्थित करू शकतोय. तर आता मी याला मजबूतीसाठी डबल टिप मारून घेते. तर दोन्ही पार्ट पहा आपले शिवून तयार झालेत. आपण कटोरी जोडून घेतली, या बाजूची पण आणि या बाजूची पण. आता आपण मारणार आहोत कटोरीचा टक्स. तर आपला टक्स तिरका वगैरे जाऊ नये, एकदम परफेक्ट कसा यावा त्यासाठी बघा, हा कपडा या ठिकाणी फोल्ड करायचा असा, बरोबर सेम टू सेम. आणि एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून टाकायचा. थोडाफार एक्स्ट्रा कपडा निघतच असतो, त्यामुळे घाबरायचं वगैरे काही नाही. आणि हा कपडा कट झाल्याच्या नंतर या ठिकाणी बरोबर 1.5 इंच मोजून घ्यायचं, म्हणजे आपला टक्स अजिबात चुकणार नाही. आता हा झाला 1.5 इंच. हा थोडासा आपला चॉक आहे त्याच्यामुळे पुढं हे झाला, आपण अलीकडे घेऊ बरोबर. आणि या ठिकाणी बरोबर 2.5 ते 2.25 इंच टक्स घ्यायचा. बरोबर या ठिकाणी आपण 2.25 इंचावर टक्स घेतला आहे. तर हा टक्स देऊन घ्यायचा एकदम परफेक्ट पद्धतीने. या ठिकाणी बघा, आता आपण याला मजबूतीसाठी डबल शिलाई मारू. आता तुम्ही नवीन जर असाल तर काय करायचं, पहिली ज्यावेळेस आता हे थोडे धागेदोरे जे निघते ते लगेच कटछट करायचे. आपण पहिली टिप मारली की कटोरी सुईची करून बघायची अशी, आपला पफ वगैरे व्यवस्थित क्रिएट होतोय का, एकदम छान वाटतंय का, तर या ठिकाणी बघून घ्यायचं. आणि नंतर हा जो टक्स आहे याला एक तर अशी टिप मारायची, अशी तिरपी, किंवा आपल्याला जर टिप मारायची नसेल तर मी सरळ कट करून टाकते. त्याच्यावर अर्धा इंच अंतर ठेवायचं आणि कट करून टाकायचं. हे का करायचं, ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी लावतो त्यावेळेस हा टक्स जर क्रॉसपट्टीमध्ये दबला गेला तर कटोरी चपटी बसते, त्यामुळे तो टक्स जो आहे तो कट करून टाकायचा. आता या ठिकाणी बघा आपला किती सुंदर पफ क्रिएट झाला आहे. तर या ठिकाणी आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊ. तर क्रॉसपट्टी ही या बाजूची आणि ही या बाजूची. जो असेल एक्स्ट्रा पार्ट जोड कट करून घ्यायचा आणि या ठिकाणी असं ठेवून घ्यायची अगोदर. आता ही आपण अशी ठेवली एकदम सोयीची ती. आता या ठिकाणी अशी पलटी मारायची, हा भाग पण पलटी मारायचा आणि या ठिकाणी बरोबर ठेवून घ्यायची. कुठे येतं हा खालचा भाग एक्स्ट्रा झाला तरी चालेल, पण वरती होऊ द्यायचा नाही. या ठिकाणी बरोबर घ्यायचा हा कपडा. तर हा आता मी जोडून घेते. आता जर तुम्हाला गरज वाटली, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर या ठिकाणी दाब टीप देऊन घ्यायची.
या ठिकाणी बरोबर इथं दाबटीप देऊन घ्यायची. पण आता मी काय कंटिन्यू ब्लाऊज शिवते त्यामुळे आपण हे नखाने हा असा भाग प्रेस करून घ्यायचा आणि नंतर हा असा हे करायचा आणि बरोबर असा नखाने प्रेस करून घ्यायचा. हा बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपला हा पार्ट बसतो. आणि आता नंतर हा जे एक्स्ट्रा थोडा जरी कपडा एक्स्ट्रा असला तरी कट छाट करून टाकत जा. ते पण शिवून झाल्याच्या नंतर कट करताना आपण म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस थोडाफार एक्स्ट्रा कपडा ठेवायचाच, कारण आपल्याला कुठं कमी जास्त पडेल सांगता नाही येत. आता या ठिकाणी हा भाग आहे हा कटोरीचा, तर या ठिकाणी ही कटोरी लावून बघायची, म्हणजे हा क्रॉसपट्टी लावून बघायची परफेक्ट बसती का आपली, कुठपर्यंत वरती चढतीये ही बघायची. आणि ज्या ठिकाणी वरती चढतीये त्या ठिकाणी बरोबर अंडरलाईन म्हणजे असं मार्किंग करून घ्यायची. आता या ठिकाणी आपली एवढी इथं वरती चढती 1/2 इंच जवळजवळ, तर मग या ठिकाणी लगेच असा तिरका कट देऊन घ्यायचा. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत जे लक्षात ठेवा तुम्ही, कारण यामुळे तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. तुम्ही मला शिवून झालं की मग सांगा तुमचं ब्लाऊज किती छान बसलं. आता या ठिकाणी ही क्रॉसपट्टी पलटी मारायची आणि या ठिकाणी आता या ठिकाणी हा पार्ट आहे का हा थोडासा एक्स्ट्रा सोडायचा. का सोडायचा ते मी तुम्हाला सांगते नंतर शिवून झाल्याच्या नंतर. हे बघा या ठिकाणी आपण थोडंसं जास्त सोडलेलं आहे, तर या ठिकाणी बरोबर असं घ्यायचं. आणि आता या ठिकाणी बरोबर आपली कटोरी फिरवत घ्यायची. या ठिकाणी चपटी बसली नाही पाहिजे, त्याच्यासाठी हा कपडा व्यवस्थित जास्त आतमध्ये गेला पण नाही पाहिजे, कमी पण गेला नाही पाहिजे की उस्वल असा. या ठिकाणी बघा बरोबर घ्यायचा हा कपडा, खालचा वरचा पाहून घ्यायचा. थोडं कमी जास्त झालं तरी चालेल, आपलं इकडचा पार्ट तिकडं आणि तिकडचा पार्ट म्हणजे या बाजूनी कमी जास्त झालं तरी पण चालेल, काही एवढा फरक पडत नाही, कारण तो पार्ट हा फिटिंगमध्ये जाणारा असतो. आता मी मजबूतीसाठी डबल शिलाई मारून घेऊ. आता या ठिकाणी बघा हा पार्ट आपण स्विचचा करून घेऊ आणि या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. आता हा पार्ट खाली घ्यायचा आणि हा बरोबर असं मांडायचा. हा पार्ट इकडं आला पाहिजे, हा क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूने असा. आणि मग या ठिकाणी नखाने असं प्रेस करून घ्यायचं. वाटलंच तर तुम्हाला दाबटीप द्यायची इच्छा असेल तर देऊ शकताय, कारण त्याने ब्लाऊज छानच दिसतं. तर या ठिकाणी बघा आता आपण इथं अर्धा इंच 1/2 इंच जास्त का सोडलं होतं, तर या ठिकाणी बघा आकार किती छान येतो 1/2 इंच सोडल्यावर. नंतर आता या ठिकाणी आपण बसवणार आहोत काजी बटन पट्टी, म्हणजे हुकच्या बाजूने लावणार आहोत हुक. आता एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो कट करून टाकायचा असा. या ठिकाणी आपलं एकदम सरळ स्ट्रेट रेष आली पाहिजे. तर आता आपल्याकडे याच्याकडेसाठी कपडा नाही आहे, तर आपण हा कपडा घेणार आहोत आतमध्ये लावायसाठी. तर आपण एखाद्या कस्टमरला नाराज करू शकत नाही आहे. त्यांनी कमी ब्लाऊज पीस आणून दिला तरी आपण कसं ॲडजस्ट करून द्यायचं हे आपल्या हातात असतं, आणि आपल्याला पैसे कसे कमवायचे हे पण आपल्या हातात असतं. आता हा कपडा असा फोल्ड करून घ्यायचा, नाही घेतला तरी पण चालेल. हा कपडा जो आहे हा वरती असा यावर जोडून घ्यायचा या ठिकाणी. आता बघा आपण कसं शिवतो. या ठिकाणी टिप लॉक करून घ्यायची आणि हा पार्ट सरळ करून घ्यायचा. या ठिकाणी आपण या कपड्याची आता इथून हुकाई पट्टी लावणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला असं हा फोल्ड करून घ्यायचा असा आणि या ठिकाणी ठेवून द्यायचा असा, आणि या ठिकाणी आता स्टिच करायला घेऊ आपण. तर या ठिकाणी टिप लॉक करून घ्यायची बरोबर या ठिकाणी, आणि मशीन सरकून दोरा काढून घ्यायचा. आणि हा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो थोड्या वेळ आपण थोडा जास्त कट करू. आता हा कपडा नखाने प्रेस करून घ्यायचा. एकदम नखाने प्रेस केलं म्हणजे आपल्याला दाबटीपची गरज पडत नाही. आणि हा कपडा बरोबर आतमध्ये घालून घ्यायचा एकदम परफेक्टमध्ये, आणि या ठिकाणाहून बरोबर 1 इंचाच्या अंतरावर टिप द्यायची. आणि हा जो पार्ट असेल एक्स्ट्रा तो कट करून टाकायचा. आता या ठिकाणी बघा तुम्ही ही हुकायची पट्टी आणि या ठिकाणी एक टिप देऊन घ्यायची, म्हणजे आपला एक ब्लाऊज एकदम प्रोफेशनल सारखं दिसतं. या ठिकाणी बघा तुम्ही आता आपली ही आपण हुकायची आईची पट्टी बनवली आतल्या बाजूने, कपडा शिल्लक नव्हता तरी कशी ॲडजस्ट केली. आणि या ठिकाणी कटोरी ही क्रॉस पट्टी. तर असा सेम दुसरा पार्ट तयार मी तयार करून घेते. बघू शकता तुम्ही आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले. हे एकावर एक ठेवून घ्यायचे बरोबर या पद्धतीने. बघू शकता तुम्ही आता कुठला पार्ट जास्त होतोय कुठला कमी होतोय तो शोधून काढायचा. आता या ठिकाणी मला असं वाटतं हा वरचा पार्ट थोडासा जास्त होतोय, तर हा या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊ बरोबर. आता या ठिकाणी आपण मार्किंग करून घेतली, जास्त काही होतच नाही आहे, किंचित एवढं. जर होत असेल तर काय करायचं, या ठिकाणी 2 इंच बरोबर मार्किंग करून घ्यायचं आणि या 2 इंचावरून बरोबर असा चौकोन आखून घ्यायचा. आता या ठिकाणी बरोबर असा आकार देत हा एवढा पार्ट कट करून टाकायचा, म्हणजे आपले पण दोन्ही पण पार्ट सेम होतील. ह्या छोट्या छोट्या फिनिशिंगच्या टिप्स आहेत, या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही पण एकदम प्रोफेशनल सारखं ब्लाऊज शिवू शकता. आता या ठिकाणी बघा हा पार्ट बरोबर झाला आहे आणि हा वरती जो निघालेला पार्ट आहे हा एवढा आपण कट करून टाकू.
आता ही झाली आपली फ्रंटची बाजू तयार. आता आपण बॅकची बघू. तर या पद्धतीने आपली बॅक साईड आहे. या पद्धतीने आता ही ओपन करायची. आता हा अगोदर पार्ट लावून बघायचा याला. आपला याचा एक्स्ट्रा पार्ट जो असेल तो कट करून टाकायचा, म्हणजे आपलं शिवताना कन्फ्युजन वगैरे होत नाही. नवीन शिकत असाल तर सांगते मी. आणि या ठिकाणी हे लावून बघायचं बघा किती एक्स्ट्रा उत्परते आपलं. तर एवढं आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आहे, म्हणजे आपल्याला याला जोडपट्टी दुसरी लावावी लागणार आहे. तर या ठिकाणी हा पार्ट बरोबर घ्यायचा, हा असा ठेवायचा, बरोबर सेंटर काढायचा शोल्डरचा. या ठिकाणी शोल्डरचा सेंटर घ्यायचा, बरोबर या ठिकाणी असं करायचं आणि या ठिकाणी नॉच द्यायचा आहे, म्हणजे या ठिकाणी आपला टक्स येणार. आणि बरोबर आता मी तर असं मोजून घेत असते बरोबर प्रत्येक वेळेस, तुम्ही माझे मागील व्हिडिओ पाहिले असतील तर. आणि या ठिकाणून 4.5 इंचावर टक्स घ्यायचा. हा जो गळा असतो आपला, ह्या गळ्याच्या खालीच टक्स आला पाहिजे. आता या ठिकाणी आपण असं कैचीने असं करून घेऊ, म्हणजे दोन्ही बाजूनी बरोबर उमटेल. आता आपण याचे टक्स देऊन घेऊ. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण पहा तुमच्याच फायद्याचा ठरेल. आता मी टक्स देऊन घेते. हा टक्स बरोबर अर्धा इंचावर किंवा पाऊण इंचावर घ्यायचा, अर्धा ते पाऊण इंचावर घ्यायचा, कारण मग पाठीच्या बाजूने ब्लाऊज उचलत नाही. तर हे झाले आपले दोन्ही बाजूचे टक्स तयार. आता आपण याला जोडपट्टी लावणार आहोत. जोडपट्टी कशी लावायची तुम्हाला माहितीच असेल, आणि व्हिडिओ खूप मोठा होतोय, मी तुम्हाला जोडपट्टी लावताना काही दाखवत नाही, डायरेक्ट दाखवते. आता हा बघा आपण पाठीमागं जोडपट्टी देऊन घेतली एकदम. आणि आता आपण ह्या साईड शिवून घेऊ. आता फ्रंट साईड जोडून घेऊ. कोणती खालची बाजू सोयीची ठेवायची आणि वरची बाजू उलटी ठेवायची. ह्या दोन्ही सोयीच्या बाजू समोर आल्या पाहिजेत. आता बरोबर हा शोल्डर टू शोल्डर ठेवायचा. या बाजूने कमी जास्त झालं जोडायला तरी चालेल, पण या बाजूने सेम घ्यायचं बरोबर. आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगते शोल्डर का उतरतं. तर हा पार्ट आपला सारखा नसतो शोल्डरचा. तर या ठिकाणी आपल्याला पाऊण इंच खाली उतरायचं. अर्धा इंच उतरत शक्यतो, पण मी पाऊण इंचाने खाली उतरते बरोबर. त्यामुळे माझं कुठल्याच ब्लाऊजचं शोल्डर उतरत नाही. या ठिकाणी बरोबर पाऊण इंचावर. आणि हा टक्स ही टीप बरोबर अशी तिरपी न्यायची. बघा मी कशी स्टिच करते बरोबर. आणि या ठिकाणी टीप लॉक करून घ्यायची. आता डबल टिप मारून घेऊ आपण, याला लॉक करून घेऊ. आता या ठिकाणी बघा आपली शोल्डर जोडून झाली. या बाजूची जोडून घेते मी. आता इथपर्यंत आपलं ब्लाऊज शिवून झालं, आपण शोल्डर अटॅच करून घेतलं. आता हे पार्ट एकावर एक ठेवायचे असे, हा पण याच्यावर ठेवायचा. हे दोन्ही पार्ट सारखे आहेत की नाही हे बघून घ्यायचे. तर हा बरोबर याच्यावर ठेवायचा आणि हा बरोबर याच्यावर ठेवायचा. तर हा पार्ट दोन्ही पण एकसारखे आहेत. या ठिकाणी थोडीशी खोली आली पाहिजे. या ठिकाणी खोली जर नाही आली तर पुढच्या बाजूने चुन्या पडतात आणि मागच्या बाजूने ताणतं. आणि हा शोल्डरचा पार्ट हा जो आहे हा बरोबर एकसारखा लाईनमध्ये आला पाहिजे. हा थोडा कमी जास्त असेल तर यासारखं असं थोडंसं कटछाट करून घ्यायचं, म्हणजे मागच्या बाजूने घोळ येत नाही. आता या बाजूने पण आपण चेक करून घेऊ. तर या बाजूने पण बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आहे. आणि या ठिकाणी आता आपला कुठला पार्ट कमी जास्त होतोय तर बघू आपण. तर हा पुढचा पार्ट थोडासा एक्स्ट्रा होतोय, तो आपण असा छाटून घेऊ. या पद्धतीने असं थोडंसं छाटून घ्यायचं. आता बघा एकदम सारखं आलेलं आहे ते. तर आता बाही जोडून घेऊ. तर बाहीचं आपण मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला इथं जोड आहे. तर या ठिकाणी अशी मार्किंग करायची, या ठिकाणी अशी मार्किंग करायची, पुन्हा या ठिकाणी अशी मार्किंग करायची, या ठिकाणी अशी मार्किंग करायची. आता हा वरच्या बाजूला जाईल आणि हा खालच्या बाजूने जाईल. तर हे वरचे दोन पार्ट आहे का आपण बाजूला काढून घ्यायचे, म्हणजे आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते. आणि या पद्धतीने हे एकावर एक ठेवून घ्यायचे. या पद्धतीने झाला आपला जोड तयार. आणि यावर एक मजबूतीसाठी डबल दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे हा पार्ट निसटणार नाही. आपण कधी पण भविष्यात गिरायकाने ब्लाऊज घातलं खूप वेळा आणि तो पार्ट निसटला तर आपल्याकडे कंप्लेंट यायला नको, म्हणून हा एक मजबूतीसाठी डबल टिप देऊन घ्यायची. आता हा पार्ट असाच खाली ठेवायचा आणि हे वरचे समोरचे पार्ट घ्यायचे, बरोबर हे एकसारखे ठेवायचे आणि यावर टिप देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने टिप देऊन घ्यायची. तर या पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालं आहे. बघा त्याची कटोरी किती सुंदर आली आहे. गळा पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे या पद्धतीने. आणि हे बघा क्रॉसपट्टी समोर क्रॉसपट्टी एकदम छान, आणि कटोरीची उभार पण किती सुंदर आहे. गळा पण एकदम सुंदर आला असा. आणि या पद्धतीने पाठीमागून सुद्धा बॅक साईडने बघू शकता तुम्ही किती छान आलंय. एकदम कमी ब्लाऊज पीसमध्ये ब्लाऊज कसं ॲडजस्ट करायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे, आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये. आता याला प्रेस मारली की एकदम छान ब्लाऊज दिसेल. तर त्यामुळे प्रत्येक ब्लाऊज देताना प्रेस करून द्यायचा, म्हणजे ब्लाऊज कस्टमर पण हॅपी होतं आणि आपलं ब्लाऊज पण छान होतं. आपण पाहिजे ती शिलाई घेऊ शकतोय. मग व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.